एक तर चालू आहे हिवाळा, त्यातून डिसेंबर, आणि त्यातून मी फिरतोय उटीला. मित्रांनो कतई भयानक रोड आहे. अरे म्हणजे मेन रोड सोडून परत आपण छोट्या हायवेला लागलो का. एकदम हिरवळ वगैरे उभे होता. तो पाहू शकता अन्नाई मोडी. यार बोटिंग करायची यार, पण किस्सा असा आहे कमीत कमी 5 जण पाहिजेत. 14 वाव, एकदम डोंगरावरती गाव बसवलं यार. आणि घरांचं कन्स्ट्रक्शन पण किती मस्त आहे यार. छोटे पण एकदम भारी घरं बांधलेले आहेत. आणि हे बघा टी गार्डन, तिथे एक लेडी काम पण करते. मस्त आहे यार एकदम. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा फिरस्त रणजित स्वागत करतो तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. हे पाहू शकता पूर्ण गार्डन वगैरे. आत्ताच उटी एक्सप्लोअर करून झालं आहे. पुढे निघलं आपण मुन्नारसाठी. डिस्टन्स आहे 240 किलोमीटर. वेळ आहे 6.5 तास. होईल का. थंडीच्या अगोदर थंडीने फाटते यार, पूर्ण लागलेले आहेत. एवढी थंडी वाटते, सवय नाही एवढ्या थंडीची. आणि आत्तापर्यंत म्हणजे शिवमोग्गा वगैरे तिथपर्यंत आलो होतो मी. तिथपर्यंत आल्यानंतर मॅटर असा होता की पूर्ण ढग वगैरे आलेलं होतं. पूर्ण ढगांमुळे ते थंडी नव्हती अजिबात. एकदम गरम उष्ण वातावरण होतं. त्यानंतर गोकर्णाला पण गेलो होतो आपण. गोकर्णाला पण दमट वातावरण होतं. आणि एवढ्या 2 दिवसात लगेच वातावरण चेंज झालं, त्यामुळे थंडी जास्त जाणवायला लागली. अचानकच आपण समुद्र किनारपट्टीवरून आपल्याला उष्ण वातावरणातून थंड वातावरणात फेकल्यासारखं झालं. हे पाहू शकता पूर्ण डोंगरांमधून पाणी पाझरतं यार. मस्त. एक तर चालू आहे हिवाळा, त्यातून डिसेंबर, आणि त्यातून मी फिरतोय उटीला. ठीक आहे, चलो मजा तर आली. वातावरण क्लायमेट वगैरे खूप मस्त आहे. आजचं वातावरण पण क्लिअर आहे एकदम. आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही मुन्नारपर्यंत. कारण तमिळनाडूमध्ये ठिकठिकाणी पाऊस पण चालू असतो डिसेंबरमध्ये. ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी पण पावसाच्या न्यूज येत होत्या ज्यावेळेस मी शिवमोग्गामध्ये होतो त्यावेळेस. त्यामुळं पण एक कारण होतं की 2 दिवस स्टे एक्सटेंड केला ॲक्च्युली. कारण वातावरण पूर्ण ढगाळ वातावरण होतं आणि थोडं क्लिअर होऊ दिलं मग. वाव, काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त. सगळे चहाचे शेत, डोंगरच डोंगर. मित्रांनो पाहू शकता जबरदस्त डोंगर. खतरनाक रस्ता लागला. आणि मॅपवर तर विचारूच नका. थांबा एक मिनिट, मॅप दाखवतो. हे बघा काय दिसतंय मॅपवर, झिकझॅक. एकदम म्हणजे साप तरी थोडा सरळ रे, एवढं झिकझॅक आहे. आणि डोंगर पहा पूर्ण पूर्ण ढगाच्या वरती पण टोक निघलेले आहेत. जबरदस्त. पोलीस. वाव, मस्त पाणी वगैरे चालू आहे, पण थांबलं नाही पाहिजे. हे पाहू शकतो माकडांचं प्रमाण खूप आहे. पण बाई मस्त गाडी धुतोय. क्लच वगैरे दाबून बोट ते दुखायला लागलं यार. एवढे म्हणजे एवढं झिकझॅक आहे. अजून तर खूप जायचं, अर्ध पण नाही संपलंय. हे पाहू शकता मॅपवर. पण ठीक आहे, ह्या रोडने यायचं पण एक स्वप्न होतं, ते एन्जॉय करूया मस्त. मित्रांनो कतई भयानक रोड आहे, पण ठीक आहे. प्रत्येक रायडरच्या स्वप्नांमधलं एक स्वप्न हे पण असतं
की एक दिवस त्याला कोइंबतूरपासून ओटीपर्यंतचा जो हा झिगझॅग रोड आहे ना, तो रोड क्रॉस करायचा यार. ते पण फेवरेट बाईकवरती त्याच्या. आणि आपले मुन्ना भाई आता आहेतच बरोबर आपल्या. कत्तई म्हणजे जबरदस्त झिगझॅग आहे. अरे दादा, मंकींचा बसेरा. होय भाई लोक, येतो का महाराष्ट्राला? ठीक आहे चला. जवळजवळ पाऊण तास झालं मी हे झिगझॅगमध्येच फिरतो आहे. आणि पुढं पाहू शकता मॅपमध्ये अजूनही संपलेलं नाही. हे झिगझॅग चालूच आहे. किती लांब आहे अजून माहीत नाही, पण ठीक आहे, भारी वाटते. बाकी आपण उतरतोय म्हणून काय प्रॉब्लेम नाही. चढणाऱ्यांना कसं होत असन तसं आपण तिकडून चढलोय ओटीला वरती येताना. असं झिगझॅग तेच क्रॉस केलं आहे आपण. पण हे जरा जास्त आहे. तिकडून येताना कमी होतं, ते जास्त हेअरपॅन बीड नव्हतं. मित्रांनो जवळजवळ 1.25 तास झालं यार. 1.25 तासापासून आपण फक्त 40 किलोमीटर कवर करता आलं आपल्याला. आता शिकडं खाली उतरलो आहे आपण. आता मे बी चांगला रस्ता असेल. चांगला म्हणजे रस्ता चांगलाच आहे, सरळ असेल. 1.25 तासापासून नुसतं इकडून तिकडं झिगझॅग नीट असं करतं. इकडे जातं, तिकडे जातं, तिकडे येतं, परत तिकडे जातं. असंच चालू आहे. होय आता चांगला सरळ रोड लागला पाहिजे यार. तेव्हा गाडी पळवण्यासाठी हात असे सरळ करता येतात. हे काय बे, वरती जाण्यासाठी ओके एंट्री फी वगैरे आहे का? हां मस्त छताचं बनवलं. इथं ब्रिजचं काम पण चालू दिसतंय, जे काही अपूर्ण आहे अजून. ठीक आहे चला आता कवर करून घेऊ यार. 200 किलोमीटर राहिले. ज्यावेळेस आपण कर्नाटकमध्ये होतो त्यावेळेस कन्नडामध्ये सगळं अळळं होतं. म्हणजे सगळं अळच असायचं, ते काय ओळखू येत नाही आपल्याला. पण जसं आपण इकडं तमिळनाडूत एंटर झालो म्हणजे तमिळ लँग्वेजमध्ये थोड्याफार रेषा पण आहेत. हे पाहू शकता, अळ टाईप पण आहे पण रेषा पण आहेत. ठीक आहे, ते लँग्वेज काय आपल्याला कळणार नाही. आता नारळ घेताना पण नीर म्हणून चालतं का नाही काय माहिती, कारण कन्नडमध्ये नीर म्हणजे पाणी होतं कर्नाटकमध्ये. आता तमिळ लँग्वेजमध्ये पाण्याला काय म्हणतात ते पण बघायला तर राहिलं. इकडं खाली जो रस्ता जातो तो कोइंबतूरला होता, पण आपण कोइंबतूरवरून नाही जात आहेत. आपण नेक्स्ट हायवे घेतो आहे. एकच मिनिट मला पण पाहू द्या. तर मित्रांनो डिस्टन्स राहिलं 190 किलोमीटर. आता 2 रस्ते आहेत. एक आपला कोइंबतूर पोलाची वगैरे तिथून जातो, पण तिकडून जाणार नाहीत आपण, कारण कोइंबतूर वगैरेमध्ये पोलाचीमध्ये पण ट्रॅफिक लागेल आपल्याला. दोन्हीकडून डिस्टन्स पण सेमच आहे, फक्त ट्रॅफिकमुळे. आपण जातो आहे अन्नूरवरून. हा रोड कसा आहे, अन्नूर अविनाशी त्यानंतर मेटापालयम रोड आहे. हां म्हणजे मेटापालयम गावाचंच नाव आहे. मेटापालयम रोडने जातो आहे आपण. अन्नूर त्यानंतर अविनाशी वगैरे तसं. कोइंबतूर पोलाची वगैरे त्या रोडने नाही जात आहे आपण. असे कोइंबतूर वगैरे सिटीतून जाण्यात काय अर्थ नाही. सिटीत जर थांबायचं असतं कोइंबतूरमध्ये तर मग ठीक होतं. पण ठीक आहे, या रोडने निघूया. जेवढं कमी ट्रॅफिक आणि जेवढं लवकर मुन्नारला पोहोचू तेवढं मुन्नार पण एक्सप्लोअर करता येईल आपल्याला. ॲक्च्युली सिटी किंवा प्लेसेस एक्सप्लोअर करता करता हे बाईक राईडसुद्धा एन्जॉय करता येईल. त्यामुळं असं नाही की एकदमच रश होते. मेन पॉईंट तर आपलं बाईक राईडच आहे, कारण ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला बाईकमध्ये बकबकच जास्त करतो आहे. भारी वाटतं यार. म्हणजे अगोदर कॅमेरा फेसिंग एवढं नव्हतं, आता कॅमेऱ्यात बोलायला पण जाम भारी वाटते. अजून पण प्रो होऊ,
अजून काय एवढं पण शिकलेलं नाही, अजून बेस लेवल आपलं LKG UKG असतं ना, LKGमधून UKGमध्ये गेलो आहे. चला 50 किलोमीटर कवर करतो, मारतो मस्त, आणि त्यानंतर टी ब्रेक किंवा नारळ ब्रेक घेऊ आपण, नारळ पाणी ब्रेक. अरे म्हणजे मेन रोड सोडून परत आपण छोट्या हायवेला लागलो का यार? मेन हायवे कधी नशिबात येणार आहेत आपले काय माहिती. मित्रांनो एक शॉर्टकट भेटला, म्हटलं तो शॉर्टकट ट्राय करू. आणि पाहू शकता सगळे नारळाची झाडं, रोड एकदम छोटा आहे, एकदम म्हणजे एकदम आपण गावात जातो ना तसा छोटा रोड आहे. साधारण किती 1.8 किलोमीटर नंतर पाहूया. पण हे पाहू शकता यार, टोटल नारळ इथून तिथून. मी रेकॉर्ड नव्हतं केलं, म्हटलं असतील असंच, पण मागच्या 2-3 किलोमीटरपासून मोकळं शेतच जाईना, कंटिन्यू नारळ आहेत, कंटिन्यू. हे पाहू शकता मस्त नारळ. इथे नारळ पाणीचा स्टॉल वगैरे नसेल यार, नाही तर मस्त नारळ पाणी पिऊ, फ्रेश असेल. खरंच यार एकदम छोटं गाव आहे, पण काय गाव आहे यार. पहिलं नारळ सोडून आता केळीची बाग दिसली, म्हणजे एकदम हिरवळ वगैरे. हो दादा कसली मजा येत असेल यार. म्हणजे सगळीकडे झाडं हिरवळ, मस्त गावातले मित्र, दिवसभर भटकायचं, शेतात हे करायचं, मस्त चिकन पार्टी वगैरे बनवून खायचं चुलीवरती. यार माझे गावाकडचे दिवस आठवले सिरियसली. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण केरळ एंटर केलं. ज्यावेळेस आपण तमिळनाडूमधून अन्नमलाई वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये एंटर झालो, तीच वाईल्ड लाईफ सँक्च्युरी सेम आपलं कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये जसं होतं त्याच प्रकारे पुढं कंटिन्यू झालेली केरळमध्ये पण. फक्त केरळमध्ये तिचं नाव बदललं. केरळमध्ये तिचं नाव आहे चिन्नार वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. हे पाहू शकता समोर, चिन्नार वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, केरळा फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ डिपार्टमेंट. ठीक आहे मित्रांनो, कॅमेरा तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती, पण खूप छान वॉटरफॉल आहे यार इथं. मोबाईल कॅमेरा दिसतो मला. थांबू शकत नाही आपण रिझर्वमध्ये, तरी पण गाड्या थांबतायत. पण ठीक आहे, चला निघूया आपण. ठीक आहे चलो चलतो.
जय शिवराय मित्रांनो, आपण काल मुन्नारमध्ये एंटर केलं होतं. आज दुसरा दिवस आहे. रात्री लेट झालं होतं आणि जाम थंडी होती, त्यामुळे सरळ येऊन खाल्लं आणि झोपलो. आता सकाळी थोडं लेट झालं, 12 वाजलेत. हा राहिला आपला मुन्ना भैया. तर रात्री 3 वाजेपर्यंत एडिटिंग केलं मस्त, त्यानंतर झोपलो. थंडीमुळे असली मस्त झोप झाली. आता 12 ते 6-7 पर्यंत मुन्नार एक्सप्लोर करू. चला एक्सप्लोर करायला सुरुवात करू. टी गार्डन्स आहेत खूप, सगळे एन्जॉय करा. मी पण निघतो मुन्ना बाईल घेऊ. सेफ्टी फक्त हेल्मेट घेतले, बाकी रायडिंग गिअर्स कोणतेच नाही घातले. ठीक आहे, आता खाऊन घेऊ, नाश्ता करू काहीतरी आधी. अगोदर मस्तपैकी पोटात पाडू आणि नंतर मग एक्सप्लोर करायला सुरुवात करू. ठीक आहे, चलो. ब्रेड ऑमलेट खाऊ, चहा पिऊ, नंतर निघू. समोर पाहू शकता टी प्लांटेशन आहे मस्त आणि कटिंग चालू आहे. इथं पण मॉडर्नायझेशन आलं यार. मला वाटलं हाताने तोडायचे ते, पण पाहू शकता आता त्यांच्या मशीन आहे प्रॉपर, आणि मशीन पूर्ण असं फिरून पानं करून घेत आहेत. तर मित्रांनो, तो पाहू शकता अन्नाई मोडी, म्हणजे सदर्न इंडियामधला सगळ्यात हायेस्ट पीक. पण थंडीचं वातावरण असल्यामुळे एकदम धोक्यामध्ये आहे तो. ढग पण पाहू शकता, ढगांच्या वरती किती टोक आहेत दिसतच नाही. आणि सोलो असल्यामुळे मी वरती जाण्याची रिस्क तर घेणार नाही. इथूनच रिटर्न जाऊया आपण, कारण वातावरण खूप खराब आहे. बाकी रस्ते वगैरे हे कसे वाटत आहेत हे सांगा नक्की. ड्रोन उडवायचं होतं, पण इतकं धोकं आहे की आपण खाली जाऊया आणि मुन्नारच्या आसपास जे वॉटरफॉल आहेत तिथं ड्रोन उडूया, वाटलंच तर तिथं ड्रोन शॉट घेऊया. मित्रांनो, अन्नामोडीला तर वरती गेलो नाही आपण, कारण खूप रिस्की होतं आणि सोलो आहे. अन्नामोडीनंतर नेक्स्ट प्लेस आहे आपलं रिपल टी म्युझियम आहे. म्हणजे टी म्युझियम एकच आहे मुन्नारमध्ये रिपलचं. 150 रुपये फीज आहे यार, एंट्री फी. 150 रुपये कोण ठेवतं? ठीक आहे, चला आज जाऊन एक्सप्लोर करू, तुम्हाला दाखवतो. यामध्ये ब्रिटिश काळापासून प्लांटेशन कसं चालत आलं आहे, ते प्लांटेशन करणं किंवा मग ते जंगली जनावरं जे ही होतं, ते वाघ वगैरे त्यांची शिकार वगैरे, ते सगळं केलेलं आतमध्ये. ठीक आहे, चला पाहू. आल्यानंतर मी सांगतो तुम्हाला कसं वाटलं ते येऊन. ठीक आहे. मित्रांनो, टी म्युझियम तर पाहून झालं. छान होतं यार, पण 150 रुपये ठीक आहे. पण म्हणजे चहा एकदम कसा बनवतात यापासून पण सगळं सांगतात ते. एकदम चहा कसा बनवतात त्यापासून प्रोसेस सांगतात. मला अगोदर वाटायचं चहा म्हणजे ब्लॅक, ग्रीन, सिल्वर हे सगळं वेगवेगळं असतं यार, पण वेगवेगळं नसतं. एकच हे असतं, म्हणजे एकच झाडाच्या पानांपासून सगळं, फक्त प्रोसेसिंग बनवायची वेगळी असते. बाकी ब्लॅक टी, ग्रीन टी किंवा सिल्वर, व्हाईट टी हे सगळं प्रोसेसिंगनुसार वेगळं राहते, बाकी काही नाही. एकदम क्रश करतात, नंतर फर्मेंटेशन केलं जातं त्याचं. फर्मेंटेशन करून त्यानंतर मग ती प्रोसेसिंग करून मग त्याचे म्हणजे काय म्हणतात स्मॉल गोळे बनवले जातात आणि ते क्रश करून त्याच्या साईजनुसार मग तो चहा बनवला जातो. ठीक आहे.
चला आता टी म्युझियम झालं आहे. नेक्स्ट स्टेशन पाहूया आपण कुठं जायचं आहे ते मुन्नारमध्ये. अजून काय ठरवलं नाही. खाऊया यार काहीतरी, नाही तर चहा तरी घेऊया. भूक लागल्यासारखं झालं. 4 वाजलेत, 6 वाजेपर्यंत आहे. 6 नंतर काय एक्सप्लोअर करणार नाही मी, कारण जाम थंडी पडते. रिस्क नाही घ्यायची, आजारी नाही पडायचं. ठीक आहे यार मुन्ना भैया, चलो चलते हैं. यार बोटिंग करायची यार, पण किस्सा असा आहे कमीत कमी 5 जण पाहिजेत. 1400 रुपये बोटिंग स्पीड बोट, कमीत कमी 15 मिनिट तरी फिरवत असतील. तिथे लिहिले 15 मिनिटात, पण 5 जण कुठं आणू यार, सोलोसाठी नाहीच आहे. तर चला नेक्स्ट टाईम. इथून इको पॉईंट आहे, इको पॉईंटला जाऊ. इको पॉईंट एक्सप्लोअर करू आणि बाकी उरलेलं उद्या पाहू. तर जय शिवराय मित्रांनो, मुन्नारमध्ये आपला हा 3रा दिवस आहे. तसं पहिल्या दिवशी आपण रात्री येऊन झोपलोच होतो, काही केलं नव्हतं बाकी. काल जरा फिरलो मुन्नार मस्त. काल झिपलाईन मस्त ट्राय करायची होती यार. इंडियामधली जी लॉंगेस्ट झिपलाईन आहे ती ट्राय करायची होती, पण साला बंद होतं यार. ते रिझन काय होतं माहीत नाही, पण झिपलाईन राहून गेली यार. ठीक आहे, हे आहे मुन्नार टाऊनच म्हणता येईल, मुन्नार टाऊन. आणि आपण निघलो आहे आता कोचीकडे. नेक्स्ट स्टॉप आहे आपलं कोची. इथून साधारण 124 किलोमीटर अंतर आहे. टाईम दाखवतो गुगल मॅप 3 तास 30 मिनिट. ठीक आहे, तर चला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हर हर महादेव, शंभो शंकर, बजरंगबली की जय. चला ब्रेकफास्ट झाला आहे आणि निघलो आपण कोचीकडे. मुन्नारमध्ये छान वाटलं यार एक्सप्लोअर करायला, पण तुम्ही कपल किंवा फॅमिलीबरोबर आले तर भारी राहील यार. सोलोचं काम नाही जास्त. मला मुन्नार फिरायला अर्धा दिवस पण नाही लागला सोलो असल्यामुळे. पटपट प्लेसेस पाहिजे. टी म्युझियम पाहिलं, बाकी गार्डन वगैरे. इथलं हायडल पार्क आहे ते थोडंफार पाहिलं. एंट्री तिकीट जास्त आहे याचं हायडल पार्कचं, पर हेड 300 घेतले. आणि टी म्युझियम जे आहे आपलं रिपलचं, त्यांनी पण पर हेड 150 रुपये चार्ज केले यार. चार्जेस खूप जास्त आहेत. कॅमेरा मी हेल्मेटला लावला आहे, रेस घेतली थोडी, कारण बोलायचं आहे तुमच्याबरोबर थोडं. बाकी केरळामध्ये तुम्हाला कॅमेरा इल्लीगल आहे माउंट करणं हेल्मेटला, कारण त्यांचं बरोबर पण आहे यार. आपण पण रस्त्यामध्ये येताना पाहिले 1-2 वेळेस की रस्त्यावरती लक्ष जास्त राहत नाही कॅमेरा जर हेल्मेटला असेल तर. ठीक आहे. बाकी टी गार्डनमधून जो रोड जातो आणि त्यावरती जे बाईक राईड करायला मजा येते ना यार, ती मजा नाही कशातच. झिपलाईन ट्राय करायची होती यार टी गार्डनमधून. मस्त अशी सोयी करीत तुम्हाला शक्तिमान बनवून घेऊन जाते एकदम. पण साला काल का क्लोज होता ते कळलं नाही. मे बी वीकमध्ये 1 दिवस बंद असेल किंवा काही दुसरा इश्यू असेल. पण नेक्स्ट टाईम झिपलाईन नक्की ट्राय करायचं आहे. बाकी ही
बाकी बोटिंग आहे इथं. बोटिंगला पण यार 5 जण लागतात यार. म्हणजे असं थोडे सोलो होतं, पण सोलो 500 रुपये म्हणायला लागले. तो 10 मिनटाच्या बोटिंगसाठी 500 रुपये कोण देतं बे? त्यापेक्षा आपण बीचवरती जाणार आहे, तिकडं कायाकिंग वगैरे करू. कायाकिंग आहे, बनाना राईड आहे, किंवा मग बाकी सोलो राईडसुद्धा भेटतील आपल्याला. खूप आहे. आता इथून पुढं आपल्याला सगळं बीचच फिरायचं आहे. बाकी इकडे नाश्त्यामध्ये ब्रेड ऑमलेट खूप छान भेटतं. आणि चहा जो युनिक पद्धतीने चहा बनवतात. अगोदर ते फिल्टर करतात चहा पावडर एकदम मस्त हे करून गरम पाण्यामध्ये, त्यानंतर वरून कच्चं दूध ओतलं जातं, त्यात मिक्स करून हे करतात. पण आपल्यासारखं चहा नाही लागत. उटी टू मुन्नार हा रोड इतका एन्जॉय केला आहे मी की विचारूच नका. अबे यार पार्टनरला घेऊन मुन्नार आलं पाहिजे. एक वेळ तुम्ही उटीला नका जाऊ, पण मुन्नारला नक्की आहे. उटीला काय यार, उटीला तुम्हाला फक्त आहे ना तिथं म्हणजे टी गार्डन वगैरे इथं पण आहेत आणि तिथं पण आहेत, पण इथले जे रोड आहेत ना उटीपेक्षा भारी आहेत यार. म्हणजे प्रॉपर टी गार्डनच्या मधून रोड जाणारे जे आपण पाहतो पिक्चर रेस्क्यू, त्या टाईप आहेत यार. उटीमध्ये एकच तेवढं तुम्हाला टॉय ट्रेन पाहायला भेटते आणि बोटिंग भेटेल. बाकी तुम्हाला इथं ट्रेन तर नाही भेटणार, पण तुम्हाला बोटिंग हे जे रस्ते जातात ना यार टी गार्डनमधून प्रॉपर, हे पाहू शकता. हा सेम रोड, असे रस्ते म्हणजे मस्त. ट्रेनने या, इथं एखादी स्कूटी वगैरे हायर करा आणि पार्टनरबरोबर जाम फिरा. थंडी तर इथं पण आहे तशीच. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला बोटिंग वगैरे जे उटीमध्ये भेटतं ते इथं पण भेटेल. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे अन्नामुळी जो पीक आहे त्याच्या आजूबाजूला जे वॉटरफॉल आहेत ना ते इतके ब्युटिफुल आहेत ना यार, जबरदस्त. तुम्हाला उटीमध्ये वॉटरफॉल नाही पाहायला भेटणार, पण इथं जे तुम्हाला वातावरण भेटतं ना, मोस्टली जर तुम्ही आता तरी डिसेंबर चालू आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जर आले तर अजून भारी वातावरण असेल यार. ते पाहू शकता. काय प्लांटेशन दिसते तर जबरदस्त. तर ठीक आहे, चला यावरतीच आपलं मुन्नारचा ब्लॉग संपतोय. मुन्नार क्लोज करू आणि वेलकम टू कोची, म्हणजे डायरेक्ट थंड वातावरणामधून दमट वातावरणामध्ये एंटर करायचं आपल्याला. ठीक आहे, तर चला आपला सह्याद्री सोडूया आता, आणि सह्याद्रीला सोडून आपण आता समुद्र किनारपट्टी पकडूया. आता इथून पुढे समुद्र किनारपट्टीच आहे आपल्याला, पार एकदम चेन्नईपर्यंत. ॲक्च्युली 2 स्पॉट आहेत, तंजावूर आणि मदुराई. त्यालाच थोडं आतमध्ये घुसायला लागेल. नाही तर बाकी हे झालं, कोची झालं, अलेप्पी झालं, इंदिरा पॉईंट झालं आपलं सदर्न मोस्ट, त्यानंतर रामेश्वरम झालं, पॉंडिचेरी, चेन्नई, हे सगळे बीच पॉईंट आहेत आपल्याला. आणि समुद्र तर आपल्याला प्रेम आहे समुद्रावरती. आपल्या राजाने समुद्रावर राज्य केलं आहे, तर आपला काय विषय. तर बाय बाय म्हणणार, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कोची असेल ते कोचीमध्ये पाहूया काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं आहे. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.